राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. विषय बरेच होते, पण मध्यंतरी काळामध्ये मी काही एपिसोड केले नाही. आज एक महत्त्वाचा विषय माझ्या 2-3 दिवसाहून फार की नांदेडला एक झुळझुळ गाडी येते, आगीन गाडी. म्हणजे म्हणतो आपण वंदे भारत. वंदे भारत नांदेडला येते म्हणजे प्रत्येक नेता मी चालली, माझ्यामुळं झाली. अरे अरे होड लागली हो, होर्डिंग लागलेत. वंदे भारतचं स्वागत करायला नांदेडमध्ये प्रत्येक नेत्यामध्ये होर्डिंग लागली, होड लागली. मी चालली. अरे काय लावले पोरखेला. वंदे भारत येणार होती नांदेडपर्यंत, झाल्यापर्यंत आलीच होती. विद्युतीकरणाचं काम झालं नव्हतं म्हणून ती राहिली होती. म्हणजे प्रत्येक गोष्ट नांदेडचं काय वाटोळं केलं याचा कधी विचार केला का या लोकांनी? आज काय नांदेडमध्ये ना कारखाने आहेत, ना रस्ते चांगले आहेत, कोणती व्यवस्था ठेवली? इतक्या टॉप लेवलचे नेते होऊन गेले महाराष्ट्रात नांदेडचे. नांदेडची गत काय केली? नांदेडच्या लोकांना काहीच काळजी नाही. म्हणजे लोक इतके शांत आहेत, काहीच बोलायला तयार नाही आहेत, सहन करायला तयार. एक बॅच होती, सुधाकरराव डोईफोडे, अनंतराव नागापूरकर, गोपाळराव कुलकर्णीकर, पद्माकरराव लाटकर, की जे लोक अशा प्रश्नावर उभे टाकत होते. आज ती फार मोठी पोकळी निर्माण झाली नांदेडच्यावरती. आणि प्रत्येकाला आपलं पडले. फक्त समाजाचं काही करायचे, समाजकार्य करायचे, समाज हित काय आहे हे मी काही बोललो तर काय वाईट होईल मी, असे विचार करणारे लोक झालेले. मी या चळवळीमध्ये 25-30 वर्षापासून, जवळपास 35-40 वर्षापासून आहे शहरीच्या चर्चेमध्ये, आपल्या चळवळीमध्ये खूप काम केलेले. शहर विकास समितीमध्ये नाही ते कामं केलेले तेव्हा. पण आज नांदेडमध्ये कोणता असा बॅनर नाही आहे, कोणते लोक नाही आहेत की जे लोक या बाबतीमध्ये काही करू शकतील. झुकझुक गाडी, आगीन गाडी यायली. प्रत्येक नेता आपल्या गाडीचं इंजिन मीच आणलं, त्याचे डबे माझेच आहेत. हा विनोद आहे. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं. आपण आपले मत आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.